कॉलेज ऍडमिशन प्रोसेस तर कम्प्लीट झालेली आहे. कॉलेजेस सुरू पण झालेले आहेत. विद्यार्थी आता लॅपटॉप कोणता घ्यायचा? त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. पालकही विचार करतायत. अनेक पालकांचे मला फोन सुद्धा आलेले आहेत, की सर लॅपटॉप कोणता घ्यायचा? तर अशा विद्यार्थी आणि पालकांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. नमस्कार, मी साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. लॅपटॉप कोणता घ्यायचा? हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे. कारण कोणत्या कॉन्फिगरेशनचा लॅपटॉप घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्या बजेटनुसार. तुम्हाला सर्वप्रथम बजेट स्वतःचं निश्चित करायचं आहे आणि त्या बजेटनुसार तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे. मी फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवणार आहे, की जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट लॅपटॉप कसा सिलेक्ट करू शकता. नमस्कार, मी साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. मी डायरेक्ट एका वेबसाईटवर येतोय. त्या वेबसाईटचं ॲप इन्स्टॉल केलेलं आहे मी ऑलरेडी आणि इथे ती वेबसाईट आहे स्मार्टपिक्स. म्हणजे त्याचं अँड्रॉइड ॲप सुद्धा आहे स्मार्टपिक्स. आणि त्यामध्ये मी कोणतं कॉन्फिगरेशन म्हणजेच जे काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला गेलेले, AI/ML, AIDS, AI असे जे विद्यार्थी आहेत किंवा मेकॅनिकल इंजिनियर्स असतील, सिव्हिल इंजिनियर्स असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जवळपास मी असं कॉन्फिगरेशन इथे आणलेलं आहे, की सर्वच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी फ्युचर प्रूफ लॅपटॉप कसा घेता येईल आणि बजेटनुसार. पहा, मी इथे ब्रँड जे आहेत, हे ब्रँड्स घेतलेले आहेत. कोणते ब्रँड्स आहेत हे? MSI आहे, HP आहे, Lenovo आहे, Asus आहे, Acer, Dell, Infinix, Samsung. आता Infinix आणि Samsung हे मोबाईलमध्ये मोस्टली वर्क करतात. Samsung तर सर्वच इलेक्ट्रॉनिक्समध्ये वर्क करतो. पण Infinix आणि Samsungचे सुद्धा लॅपटॉप येतात. काही वर्षापासून हे चांगले लॅपटॉप देऊ लागलेले आहेत. पण हे जे MSI, HP, Lenovo, Asus आणि Acer, Dell या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या अनेक वर्षापासून लॅपटॉप या फील्डमध्येच आहेत आणि यांचे लॅपटॉप अतिशय छान आहेत. माझ्याकडे सर्वात जुना लॅपटॉप जो आहे तो एसरचा लॅपटॉप होता. हा जवळपास 13-14 वर्ष जुना लॅपटॉप आहे. त्यानंतर असे अनेक लॅपटॉप मी घेतलेले, पण त्यापैकी टिकलेले लॅपटॉप हा एचपीचा लॅपटॉप आहे. हा एचपीचा लॅपटॉप माझा 360 डिग्री रोटेट होणारा, ज्याच्यासोबत टच स्क्रीन, पेन, ज्याच्यावर मी लिहू शकतो, नोट्स काढू शकतो, व्हिडिओ तयार करू शकतो. अशा रीतीने हा एचपीचा X360 लॅपटॉप होता. हा 8 जनरेशन होता. त्यानंतर हा जो मी लेटेस्ट लॅपटॉप घेतलेला अल्ट्रा थिन, अतिशय पातळ आणि हलका वजनाने. याच्यामध्ये पोर्ट्स वगैरे अतिशय छान प्रकारे USB-C टाइप 3.0 पोर्ट जो फास्ट डेटा ट्रान्सफर सपोर्ट करतो, असे लॅपटॉप म्हणजे माझ्या गरजेनुसार मी त्यावेळी ते लॅपटॉप घेतलेले. मी माझ्या संपूर्ण आतापर्यंतच्या लाईफमध्ये जवळपास 10-12 लॅपटॉप वापरलेले आहेत. 2 डेस्कटॉप यूज केलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला या फील्डमध्ये बऱ्यापैकी गाईड करू शकतो. म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पहा, इथे आता स्मार्टपिक्स वेबसाईटवर हे फिल्टर मी लावलेले आहेत. हे फिल्टर कोणकोणते आहेत पहा. एक्सक्लूड आउट ऑफ स्टॉक, एक्सक्लूड अपकमिंग. त्यामध्ये युटिलिटीमध्ये मी फक्त 2च घेतलेले आहेत. गेमिंग आणि परफॉर्मन्स लॅपटॉप. स्क्रीनमध्ये 14 इंच टू 16 इंच अँड अबोव असली पाहिजे. सीपीयू ब्रँड मी घेतलेला आहे इंटेल. मी आतापर्यंत यूज केलेले लॅपटॉप इंटेल या कंपनीचे होते. म्हणून जे मी यूज केलेलं आहे त्या बाबतीत मी तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करू शकेन असं मला वाटतं. ओके. त्यानंतर इथे इंटेल सीपीयू मॉडेल पहा. इंटेल कोर अल्ट्रा 5, इंटेल कोर अल्ट्रा 7, इंटेल कोर अल्ट्रा 9, इंटेल कोर i7, इंटेल कोर i9, i5, i3 मी घेतलेले नाहीत. पहा, त्यानंतर सीपीयू कोर्स मध्ये मी फिल्टर लावलेला आहे ऑक्टा कोर अँड डेका कोर ऑर मोर. ओके. त्यानंतर सीपीयू जनरेशन पहा, तिथे सीपीयू जनरेशन मी लेटेस्ट जनरेशन घेतलेली आहे 14 जनरेशन इंटेल कोर अल्ट्रा सिरीज 1, इंटेल कोर अल्ट्रा सिरीज 2. यापैकी लॅपटॉप तुम्हाला घेतले पाहिजे. तुम्हाला खूप प्रकारे सांगण्यात येईल की हा खूप छान प्रकारे छान लॅपटॉप आहे. पण त्याचं जनरेशन तुम्ही चेक केलं पाहिजे. जर तो जनरेशन 11, 12, 13 जनरेशनचा असेल तर तो ओल्ड लॅपटॉप असेल. तो स्वस्तही मिळेल, पण तो फ्युचर प्रूफ नसेल. हे लक्षात ठेवा.
त्यानंतर हार्ड डिस्क मी घेतलेली आहे 512 GB SSD अँड अबोव. SSDच घेतली पाहिजे, हार्ड डिस्क घेऊ नका. हार्ड डिस्क स्लो असतात, SSD ज्या आहेत त्या फास्ट असतात. SSDच घेताना सुद्धा त्याचे जनरेशन चेक करा. ओके. त्यानंतर रॅम मी रॅम घेतलेली आहे 16 GB अँड अबोव. कमीत कमी 16 GB रॅम असलेला लॅपटॉप तुम्हाला यावेळी असला पाहिजे. मी आता जो लॅपटॉप यूज करतो त्यामध्ये रॅम आहे 12 GB. म्हणजेच तो मी 8 GB घेतलेला त्याला अपग्रेड करून 12 GB मध्ये कन्वर्ट केला. अशा रीतीने एक्सटेंडेबल रॅम तुमची असली पाहिजे. फीचर्स कोणकोणते फीचर्स असले पाहिजेत? बॅकलिट कीबोर्ड असला पाहिजे, जेणेकरून टायपिंग करताना, अंधारात टायपिंग करताना, लाईट गेली अचानक तर बॅकलिट कीबोर्ड सपोर्ट करतो. HDMI असले पाहिजे, SSD असली पाहिजे, USB 3.0 असला पाहिजे, USB Type-C असली पाहिजेच. तुमच्याकडे आता जे काही मोबाईल डिव्हाइसेस आहेत त्यामध्ये USB Type-C आहे, तर तुमचा लॅपटॉप सुद्धा USB Type-C सपोर्ट करणारा असावा असं मला वाटतंय. ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज 11 असावी. आता हे जे फिल्टर आहेत हे फिल्टर लावल्यानंतर इथे इथे पहा 6,17,990. तर एवढे महाग लॅपटॉप आपण घेऊ शकतो का? नाही. तर इथे अजून काही फिल्टर आपण इथे प्राइस हाय टू लो आहे. मी इथे काय करतोय? इथे प्राइस लो टू हाय करतो. ओके. लो टू हाय केल्यानंतर माझ्या बजेटमध्ये कोणते लॅपटॉप येत आहेत ते मला इथे कळते. पहा 50,000पासून आता फ्लिपकार्ट, अमेझॉन या वेबसाईटवर सेल चालू आहे. दिवाळी सेल सुरू झालेला आहे. त्यांचे कोणते नावं दिलेली आहेत त्यांनी, बिग बिलियन डेज आणि इंडियन फेस्टिवल वगैरे. तर ते सेल चालू झालेले आहेत. त्यामुळे हे लॅपटॉप जे आहेत त्यांच्या प्राइजेस कमी झालेल्या आहेत आणि अजून माझ्या मते GST बेनिफिट सुद्धा असेल यामध्ये. तर मी अशा रीतीने हे फिल्टर लावलेले आहेत. हे जे फिल्टर आहेत खूप विचारपूर्वक लावलेले आहेत. मी माझा जो लॅपटॉप वापरण्याचा कालावधी आहे तो अनेक अनेक वर्षांचा आहे. त्यामुळे हे फिल्टर मी लावलेले आहेत आणि मी कोणत्या स्टुडंटला टार्गेट ठेवून हे फिल्टर लावलेले आहेत तर जे इंजिनिअरिंग करणारे आहेत आणि त्यांच्यासाठी फ्युचर प्रूफ लॅपटॉप कोणते तर 14 जनरेशन. तुम्हाला कदाचित यापेक्षाही स्वस्त 12 जनरेशन 13 जनरेशन लॅपटॉप मिळतील. काही जण तर सांगतील 13 जनरेशन लेटेस्ट आहे, पण 14 जनरेशन अल्ट्रा कोर सिरीज 1 अल्ट्रा कोर सिरीज 2 हे लेटेस्ट आणि फ्युचर प्रूफ लॅपटॉप आहेत. यांना आपण AI लॅपटॉप सुद्धा म्हणतो. तिथे पहा Acer Swift Neo OLED AI म्हणजे हे AI लॅपटॉप. AI चे जे काही टास्क असतील हे लॅपटॉप चांगल्या बऱ्यापैकी हे हँडल करतात. SFN 1454H म्हणजे H लॅपटॉपच्या प्रोसेसरमध्ये U सिरीज, P सिरीज, HS, HX, H अशा सिरीज येतात. जे U आणि P सिरीजचे लॅपटॉप आहेत तर ते U आणि P सिरीजचे लॅपटॉप बॅटरी बॅकअप तर चांगले देतात, पण त्यांचा परफॉर्मन्स थोडासा कमी असतो. H सिरीजचे लॅपटॉप म्हणजे H शेवटी त्या प्रोसेसरच्या शेवटी H असलेले लॅपटॉप जे आहेत ते हाय परफॉर्मन्स लॅपटॉप असतात आणि ते बॅटरी बॅकअप जे आहे ते थोडेफार कमी देतात. ओके. H पेक्षा कमी परफॉर्मन्सचे असतात. HX म्हणजे हाय परफॉर्मन्स. सर्वात हायएस्ट परफॉर्मन्स जो असतो ते HX लॅपटॉपचा असतो. म्हणून लॅपटॉप घेताना तुम्ही जो लॅपटॉप घेताय त्याचा जो CPU आहे त्याच्या शेवटी कोणता अल्फाबेट आहे हे चेक करूनच तो लॅपटॉप घेतला पाहिजे. पहा हा जो लॅपटॉप आहे, लक्षात ठेवा मी इथे कोणत्याही कंपनीची ॲडव्हर्टायझिंग करत नाहीये. मी हे जे काही लॅपटॉप इथे डिस्प्ले झालेले आहेत माझ्या फिल्टरनुसार त्यांची फक्त माहिती देतो. ओके. तुम्हाला जर हेच लॅपटॉप याच रेंजमध्ये जर ऑफलाईन मार्केटमध्ये मिळत असतील तर अतिउत्तम. कारण तुम्ही त्या ऑफलाईन मार्केटमध्ये तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला फ्युचरमध्ये काही दिवसांमध्ये तर तिथेच तुम्ही ऑफलाईनमध्ये लगेचच जाऊ शकता. ओके. पहा इथे आता इंटेल कोर अल्ट्रा 115U. आता हा जो लॅपटॉप आहे तो 115U अल्ट्रा 5 लॅपटॉप आहे. 1 म्हणजे सिरीज 1 चा लॅपटॉप आहे.
1.5 हा त्याचा परफॉर्मन्स स्कोर असतो. यू सिरीजचा लॅपटॉप आहे. यू सिरीजचा लॅपटॉप आहे म्हणजे याच्यामध्ये बॅटरी बॅकअप चांगली आहे, परफॉर्मन्स थोडासा कमी आहे. ओके. 16 GB ची रॅम आहे, 512 GB ची SSD आहे, विंडोज 11 चा लॅपटॉप आहे. आता यामध्ये ग्राफिक्स कार्ड कोणतं आहे? आता ग्राफिक्स कार्ड का लागतं? तर ग्राफिक्स कार्ड मोस्टली गेम जे असतात ते चांगल्या प्रकारे चालावेत म्हणून हे ग्राफिक्स कार्ड दिलेले असतात, किंवा हाय जे म्हणजे ग्राफिक्स मध्ये ग्राफिक डिझायनिंग करणारे जे आहेत त्यांच्यासाठी ग्राफिक्स कार्ड लागतं. AIML चे जे काही मॉडेल्स रन करणारे आहेत त्यासाठी सुद्धा ग्राफिक्स कार्ड लागतं. तर इथे या लॅपटॉप मध्ये इंटिग्रेटेड आर्क हे ग्राफिक्स म्हणजे ग्राफिक्स कार्ड जे आहेत ते सेपरेट डेडिकेटेड सुद्धा असतात आणि इंटिग्रेटेड सुद्धा असतात. इंटिग्रेटेड म्हणजे काय की ते ग्राफिक्स कार्ड त्या मदरबोर्ड सोबतच येतात. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड म्हणजे ते मदरबोर्डवर सेपरेटली लावले जातात. ओके. या बाबतीतही आपण सेपरेटली विचार करणार आहोत. आता इथे पहा, मला तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे सीपीयू बद्दल. ऑक्टा कोर आहे 2P. 2P म्हणजे काय? यामध्ये परफॉर्मन्स स्कोर जे आहेत ते 2 आहेत. ऑक्टा कोर म्हणजे 8 कोर्स आहेत, बरोबर? त्या 8 पैकी 2 कोर्स जे आहेत ते परफॉर्मन्स कोर आहेत. 4 कोर्स जे आहेत, 4 कोर्स इफिशियंट कोर्स आहेत, इफिशियन्सीसाठी आहेत. आणि 2 कोर जे आहेत ते लो परफॉर्मन्स, लो पॉवर्ड अँड इफिशियंट असे ते 2 कोर आहेत. आणि थ्रेड्स जे आहेत त्या टोटल 10 थ्रेड्स आहेत. जेवढे जास्त कोर्स, जेवढ्या जास्त थ्रेड्स, तेवढा बेस्ट लॅपटॉप. आता पुढचं एक्झाम्पल जस्ट बघितलं. इथे पहा, इथे पहा, इथे या लॅपटॉप मध्ये 16 कोर्स आहेत. 16 कोर्स. अरे एक मिनिट. आता हा जो लॅपटॉप आहे यामध्ये 16 कोर्स आहेत. त्यामध्ये 6 कोर्स परफॉर्मन्सचे आहेत, 8 एफिशियन्सीचे कोर्स आहेत आणि 2 जे आहेत ते कंबाईन आहेत. ओके. लो पॉवर अँड इफिशियंट कोर्स आहेत आणि थ्रेड जे आहेत त्या 22 थ्रेड्स आहेत. सीपीयू जो आहे तो कोर्स मध्ये डिवायडेड असतो. कोर्स जे आहेत एका कोर मध्ये एक थ्रेड किंवा एकापेक्षा जास्त थ्रेड्स असू शकतात. ठीक आहे. मग या सीपीयू मध्ये 16 कोर्स आहेत आणि 22 थ्रेड्स आहेत. म्हणजेच जर आपण कम्पेअर केलं या दोघांचं जर कम्पेअर केलं तर हा लॅपटॉप जो आहे यापेक्षा बेटर ठरतो चांगल्या रीतीने. म्हणजे आता याच्यामध्ये 15.6 इंच आणि हे जे काही रिझोल्युशन दिलेलं आहे पिक्सेल्स मध्ये 16 GB LPDDR5X. लक्षात ठेवा, LPDDR5. LPDDR5 म्हणजे की अशी जी रॅम आहे ही त्या मदरबोर्डवरच फ्यूज केलेली आहे. ही आपण एक्सपांड करू शकत नाही. जर आपल्याला फ्युचरमध्ये असं वाटलं की रॅम अजून वाढवायची आहे तर त्याच्यामध्ये एक्सपान्शन स्लॉट असावा लागतो मदरबोर्डवर. ओके. तर यामध्ये आपण तो रॅम एक्सपांड करू शकत नाहीये. इथे पुढे हा जो एसर एस्पायर गो आहे, इंटेल कोर अल्ट्रा 5 125H. 1 म्हणजे काय? सिरीज 1 म्हणजे अल्ट्रा सिरीज 1 चा लॅपटॉप आहे. 25 हा त्याचा परफॉर्मन्स स्कोर आहे आणि H म्हणजे हा हाय परफॉर्मन्स लॅपटॉप आहे. आता हे जे काही लॅपटॉप मी इथे फिल्टर लावलेले आहेत इथे सुरुवातीला, इथे या सुरुवातीला जे फिल्टर लावलेले आहेत हे फ्युचर प्रूफ लॅपटॉप आहेत. कारण मी कमीत कमी कोणत्या सिरीजचे लॅपटॉप घेतलेले आहेत, कोणत्या जनरेशनचे लॅपटॉप घेतलेले आहेत, तर 14 जनरेशनचे. पहा इथे इंटेल 14 जनरेशन, इंटेल कोर अल्ट्रा सिरीज 1 आणि इंटेल कोर अल्ट्रा सिरीज 2. आता बजेटनुसार जर आपल्याला कमी बजेटमध्ये हवं असेल तर आपण 13 जनरेशनचे लॅपटॉप सुद्धा इथे ऍड करू शकतो. तर समजा मी इथे त्या जनरेशनचे लॅपटॉप जे आहेत इथे घेतले. पहा इथे जनरेशन पाहिजे. आता इथे सर्वात स्वस्त लॅपटॉप जो आहे तो कितीला येतोय? 50,000 ला येतोय. अंदाज म्हणजे जवळपास जो 50,000 ला येतोय. ठीक आहे. यापेक्षाही स्वस्त जर लॅपटॉप मला हवे असतील तर
इथे मला जनरेशन मी चेंज केली तर जी प्राइस आहे ती प्राइस सुद्धा कमी होईल. मला असं वाटतं की कमीत कमी 14 जनरेशन आणि त्या पुढील लॅपटॉप तुम्ही घेतले पाहिजेत. पण जर तुम्हाला बजेट प्रॉब्लेम आहे, बजेटमध्ये तुम्हाला लॅपटॉप घ्यायचे असतील, तर इथे 13 जनरेशन जर मी क्लिक केलं, तर पहा 45,990 पासून सुरुवात होते. जर यामध्ये मी अजून काय केलं, की सपोज 12 जनरेशन ॲड केलं. वेट, 12 जनरेशन ॲड केलं. तरी सुद्धा त्या फिल्टरमध्ये 45,990 पर्यंत, कारण मी इथे सॉर्टिंग केलेलं आहे प्राइस लो टू हाय. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बजेटनुसार इथे लॅपटॉप जे आहेत हे कम्पेअर करू शकता. स्मार्टपिक्स ही अशी मोस्टली मोबाईल कंपॅरिझनसाठी वापरली जाते. मी स्मार्टपिक्स खूप वर्षापासून यूज करतोय. कोणाला मोबाईल वगैरे सजेस्ट करायचा असेल, लॅपटॉप वगैरे सजेस्ट करायचा असेल, तर तुम्ही सुद्धा या ॲपचा, स्मार्टपिक्स या ॲपचा, मी प्रमोशन करत नाही, पण हे खूप छान ॲप आहे, की जेणेकरून तुम्हाला तिथे प्राइस सुद्धा कळते आणि ऑनलाईन स्टोअरवर तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही ऑनलाईनवर घेऊ शकता. ऑफलाईन घ्यायचं असेल तर ऑफलाईन सुद्धा घेऊ शकता. यामध्ये जर तुम्हाला गेमिंगसाठीच लॅपटॉप हवा असेल, आता मी सजेस्ट करत नाही इंजिनिअर्सने गेमिंग करावी, पण जर तुम्ही गेमिंगसाठी लॅपटॉप घेतला, तर तो हायर एआयचे टास्क जे आहे ते करू शकतो नक्कीच. तर इथे पहा, इथे आता जर मला गेमिंग लॅपटॉप, कारण इथे मी गेमिंग आणि परफॉर्मन्स हे दोनच सिलेक्ट केलेले, कारण हे जे लॅपटॉप आहेत हे खूप स्ट्रॉंग लॅपटॉप असतात, यांचे प्रोसेसर खूप चांगले असतात, ग्राफिक्स सुद्धा चांगलं असतं. जर डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड हवं असेल तर इथे मी काय करेन की ग्राफिक्स कार्ड जे आहे ते कमीत कमी 4 GB ग्राफिक्स कार्ड, डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड घेईन. जर मी इथे 4 GB ग्राफिक्स कार्ड ऍड केलं तर पहा लो टू हाय मला इथे 60,990 ला 12 जनरेशन, कारण इथे जनरेशन मी चेंज केलेले ना, इथे जनरेशन पहा 12 जनरेशन पासूनचे पुढचे लॅपटॉप मला विथ डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड इथे मिळतात 60,990 पासून. हा जो लॅपटॉप आहे हा MSI कंपनीचा आहे. इथे त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे सर्व. गेमिंग लॅपटॉप आहे, 12 जनरेशन, कोर i7, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, विंडोज 11 आहे आणि 40 GB RTX 250 हे ग्राफिक्स कार्ड आहे. जर मी याच्यावर क्लिक केलं तर पहा 4 GB RTX 250 ग्राफिक्स कार्ड त्यामध्ये दिलेला आहे. 2050, 2050, 3050, 4050, 5050 अशी त्याचे रेंज, असे त्यांचे जे काही नंबरिंग आहे. तर जेवढा जेवढा जास्त तो ग्राफिक्स कार्डचा नंबर, आता 3050 असेल तर 3050 जो आहे तो RTX 2050 पेक्षा चांगला परफॉर्मन्स देईल. 4050 जो आहे तो 3050 पेक्षा चांगला परफॉर्मन्स देईल. 5050 जो आहे तो 4050 पेक्षा चांगला परफॉर्मन्स देईल. म्हणजे हे जे काही नंबर्स आहेत ग्राफिक्स कार्डचे, आता इथे 4 GB आहे, जर तुम्ही इथे 6 GB ग्राफिक्स कार्ड यूज केलं, आता हा RTX 2050 ओल्ड ग्राफिक्स कार्ड झालं. आता लेटेस्ट जे आहे ते 4050 आहे RTX, आणि जे लॉन्च झालेलं आहे, न्यूली लॉन्च आहे ते 5050 ग्राफिक्स कार्ड आहे. म्हणजे अशा रीतीने हे ओल्ड झालं. पण आपण रेंज पण पहा ना, प्राइसची रेंज आहे जवळपास 60,000 ला तो लॅपटॉप घेतोय. तो लॅपटॉप 12 जनरेशन आहे माझ्यामध्ये. हा 12 जनरेशन आहे. कोर i7 लॅपटॉप आहे. मी तुम्हाला सुरुवातीला जे फिल्टर सांगितलेले की 14 जनरेशन पासूनचे पुढचे लॅपटॉप तुम्हाला घेतले पाहिजे. फ्युचर प्रूफ लॅपटॉप असतील, जे काही एआयचे टास्क असतील, जे काही तुमच्या जे सॉफ्टवेअर आहेत, कॅड आहे, कॅम आहे, मॅटलॅब आहे, किंवा एआयएमएलचे प्रोजेक्ट्स तुम्हाला रन करायचे असतील, तर नक्कीच 14 जनरेशन आणि त्या पुढील लॅपटॉप अल्ट्रा कोर सिरीज जर घेतले तुम्ही, सिरीज 1 घ्या, सिरीज 2 घ्या, तर या सिरीजमध्ये जे ग्राफिक्स इंटिग्रेटेड आर्क ग्राफिक्स कार्ड आहे, ओके, इंटेलचं, तर ते खूप स्ट्रॉंग ग्राफिक्स आहे, इंटिग्रेटेडच आहे पण चांगलं ग्राफिक्स आहे त्यामध्ये.
म्हणजे छोटे-मोठे जे ग्राफिक्स रिलेटेड प्रोसेसेस आहेत, ते लॅपटॉप चांगल्या प्रकारे रन करू शकतात. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डसाठी मी तुम्हाला हे सांगितलं, की डेडिकेटेडसाठी 4 जीबी कमीत कमी ग्राफिक्स कार्ड तुम्ही घेतलं पाहिजे. आता इथे जर मी अजून एक फिल्टर म्हणजे सुरुवातीचं जे फिल्टर मी यूज केलेलं, ते फिल्टर पुन्हा ॲड केलं, की मला स्टार्टिंगचं फिल्टर एक मिनिट. पहा, इथे मी जर पुन्हा सुरुवातीला काय केलं, की मला 14 जनरेशन पासून पुढचेच लेटेस्ट लॅपटॉप हवे. तर मी हे 12-13 जनरेशन काढून टाकणार. आता माझं जे सॉर्टिंग आहे ते प्राइस लो टू हाय आहे आणि माझ्या समोर फर्स्ट आणि लोएस्ट जो लॅपटॉप आहे 14 जनरेशन 6 GB, इथे पहा 6 GB ग्राफिक्स कार्ड असलेला MSI Cibog हे नाव आहे. इंटेल कोर अल्ट्रा 5125H 125H म्हणजे हा सिरीज अल्ट्रा सिरीजचा फर्स्ट सिरीजचा लॅपटॉप आहे. 25 आहे त्याचा परफॉर्मन्स स्कोर आहे आणि H हाय परफॉर्मन्स लॅपटॉप आहे. 1 TB 1 TB SSD आहे. विंडोज 11 आहे. 6 GB ग्राफिक्स कार्ड त्याच्यामध्ये डेडिकेटेड दिलेलं आहे. अशा रीतीने 85,000 हा 85,000 ला लॅपटॉप आहे. अशाच प्रकारे पहा MSI व्हेंचर प्रो, HP चे लॅपटॉप चांगले असतात. HP झेडबुक पहा हा जो HP चा लॅपटॉप मी घेतलेला आहे 2017-18 2018 मध्ये घेतलेला हा लॅपटॉप अजूनही चांगला परफॉर्मन्स देतो. छान प्रकारे तो 360 फोल्ड होतो. मला जर काही लिहायचं असेल, हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. मला नोट्स काढायचे असतील तर मी ह्या लॅपटॉपचा यूज करू शकतो. अशा रीतीने तुम्ही तुमच्या यूजनुसार लॅपटॉप चॉईस केला पाहिजे. तर इथे मी 14 सिरीज आणि जर सपोज मिनिमम 4 GB ग्राफिक्स कार्ड इथे ऍड करतोय, तर लॅपटॉपची प्राइस येते 85,000. ओके. आता ह्या लॅपटॉपच्या प्राइजेस जे आहेत तुम्हाला माहित आहे फ्लिपकार्ट, अमेझॉनचा सेल चालू असल्यामुळे प्राइजेस कमी झालेले आहेत. प्लस GST बेनिफिटमुळे त्या अजून कमी होतील. तुम्ही जर ऑफलाईन मार्केटमध्ये गेलात, हा या वेबसाईटचा यूज कशा रीतीने करायचा आहे, तुम्ही असे 3-4 लॅपटॉप सिलेक्ट करून त्याचे जे काही कॉन्फिगरेशन्स आहेत ते लिहून घ्यायचे आहेत आणि जर ऑफलाईन स्टोअरमध्ये गेलात आणि सेम कॉन्फिगरेशनचा लॅपटॉप तुम्हाला चांगल्या प्रकारे ऑफलाईन मार्केटमध्ये मिळत असेल तर तो तुम्ही नक्कीच घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच एक लाईक करून कळवा. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते डाऊट्स कमेंट्समध्ये विचारा. मी जास्तीत जास्त कमेंट्सना तुम्हाला माहीतच आहे मी जास्तीत जास्त कमेंट्सना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. चांगला लॅपटॉप कसा निवडावा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी यावर माझा हा छोटासा प्रयत्न होता. मी इथे थांबतो. धन्यवाद.